झालं काय एक साधारणतः 2-5च्या दरम्यान इथनं रविवार हा आज रविवार आहे तर म्हणजे आजच्या रात्रीच नाही का 2-2:15च्या दरम्यान आमचे बंधू नितीनदादा यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा घातला. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, इकडनं इथनंच दगडी घेतले आणि ते दगडी दोन्ही दरवाजांवर सोबत टाकले दोन्ही पण. आणि दरवाजाची वरची जी कडी होती तीच लावलेली होती, मेन कडी लावलेली नव्हती दोन्ही पण यांची. तर त्याच्यामुळे ना ते दरवाजे दोन्ही पण एका दगडातच तुटले आणि दरवाजे तुटले तसे ते सगळे म्हणजे 4 जण आतमध्ये आले. त्या दरवाजातून 2 आणि इकडच्या दरवाजातून 2 आवाज झाला. त्याच्यामुळे नितीनदादा उठला आणि तो बाहेर आला. तर त्याला पहिला एक बांबू हाणला इथं हातावर, त्याने तो अडवण्याचा प्रयत्न केला. तो दुसरा त्याला इथं पोटावर पाठीत मागून मारला. तर त्याच्यामुळं तो घाबरला. आणि बाकीचे घरात म्हणजे दीपा अक्का पण आलेली रात्री 9 वाजता. तर त्यांच्या पण मुली होत्या, 3 मुली आणि नितीनदादाचं बारकं बाळ, म्हणजे अशी 4 मुलं होती. आणि नितीनदाचे आई वडील आणि नितीनदा आणि धनश्री वहिनी असे एवढे जण होते ते. तर ते घाबरले. त्यांच्याकडं सुरी पण होती, म्हणजे चाकू पण होता आणि ते मासे तोडायसारखा तो कोयता ते पण होतं. तर त्याच्यानी म्हणजे त्यांनी ते दाखवलं आणि त्यांना एका जागी बसवलं, म्हणजे हालचाल काहीच करून नाही दिली. आणि त्यातल्या 2 जणांनी एकाने बेड उचक, दुसऱ्याने कपाट उचक असं करून म्हणजे जे काय होतं जेवढं काय होतं सगळं नेलं. सगळं म्हणजे काहीच नाही ठेवलं. जे पायातले म्हणजे जोडव्यांसकट एक जोडवं निघलं नाही ते, म्हणजे बोट पार ओढत होते नाही का, म्हणजे असं रक्तळलंय ते बोट पण नाही का, तसं झालंय. आणि म्हणजे पार सगळं बारीक बाळाच्या कानातलं म्हणा, नाकातली नथनी म्हणा, सगळं नेलं. म्हणजे असं काहीच नाही. माझं साहिल कोरडे म्हणजे भाऊच आहे असं आहे. हे दरोडेखोर किती वेळ आतमध्ये होते? ते साधारणतः 20 मिनिटं होते, 25च्या दरम्यान. किती जण होते सगळे? म्हणजे आतमध्ये 4 होते आणि बाहेर मे बी 2 तरी असतीलच. बाहेरचे दिसले नाही पण आतमधले 4 दिसले. त्यातल्या एकाच्या हातात ग्लोव्ज होते आणि तो जास्त पुढं होता नाही का. कुठल्या भाषेत बोलत होते? मराठी एकदम शुद्ध म्हणजे आपल्या इथं जी मराठी बोलतात ना ती. तुम्हाला काय माहिती मराठीत बोलतोय? तुम्ही स्वतः पाहिलं? मी नाही बघितलं पण नितीनदादांनी सांगितलं. हा त्यांनी सगळं सांगितलं का असं झालं. आम्हाला फोन आले ना. किस्सा काय झाला, किस्सा म्हणजे विषय काय आला, म्हणजे कडी लावले होत्या यांच्या पण दरवाजाच्या कडे लावले होते. यांनी आम्हाला कॉल केला काही म्हणजे पहिल्यांदा नितीनला कॉल केला, नितीनने कॉल उचलला नाही. दुसरा कॉलला त्यांनी उचलला तर असं सांगितलं. मग नंतरून आम्हाला कॉल आला की आमच्या दरवाजाचे कडे लागलेत, काहीतरी झाले, आवाज येतोय. मग आम्ही सर्वजण मिळून सर्व मित्र परिवार गाड्या मोठी गाडी घेऊन सगळ्या 25-1 जण घेऊन आलो आम्ही. पण तोपर्यंत हे सगळे लपात झाले होते. माझ्या घरापासून ही दिसत होतं 2 मला मागच्या रेड लाईटी दिसत होत्या पूर्ण. पण त्या गाडीत बसेसपर्यंत इथं येसपर्यंत त्या गाड्या गायब झाल्या. बाकी म्हणजे आम्ही 25-30 जण आलेलो. आमच्याकडे 4-5 गाड्या पण होत्या. 2 गाड्या लगेच खाली पण गेल्या. पण मे बी ते 2 व्हीलरवर असल्यामुळं ते एकदम फास्टली निघून गेले. आणि झाली असेल रेकी म्हणजे सांगता येत नाही, कारण की आधी त्यांना म्हणजे इथं तर बघितलं नव्हतं असं नितीनदा बोलत होते की मी त्याला आधी इथं म्हणजे त्यांना आधी बघितलं नाही का. पूर्ण ते मास्क वगैरे लावून, जॅकेट वगैरे घालून, पायात शूज वगैरे घालून सगळं म्हणजे एकदम ते प्लॅन तर असणारच आहे तो. फक्त एवढंच का असं वाटत नाही का ते यांना इथं आधी थोडं बघितलं होतं नाही का. शेतकरी बांधव शेतामध्ये राहतात, दिवसभर काबाड कष्ट करायचं, बिबट्याची भीती. हा बिबट्याची इथं सगळ्यात जास्त भीती आहे. आता म्हणजे मागे 4-5 महिन्यापूर्वी इथं 2 बिबटे पकडले. त्याच्यानंतर म्हणजे नितीनदान त्यांचंच कुत्रं पण नेलं एक. आणि इथं माणसांवर हल्ले झाले, हल्ला पण झालेला आहे म्हणजे भरपूर ठिकाणी इथंच हा जो मेन रोड आहे ना. पोलिसांनी काय करावं किंवा तुम्ही काय करणार, काय उपाय? आता आम्ही फक्त एवढीच मागणी करतोय का जे एवढं मोठं म्हणजे एवढे 20-25 लाखाचा ऐवज आहे आणि काबड कष्ट करूनच पैसे कमवले त्यांनी. काय असं काही हे नाही काही नाही का. आता म्हणजे इन्कम सोर्स दुसरा काही नाही. शेती आणि एक 5-10 हजाराची नोकरी याच्यात सोडून दुसरं काहीच नाही इन्कम सोर्स. का मग बाबा दुसरा कुठंतरी धंदा करतोय का काय, असं काहीच नाही. आणि एकदम शून्यातून सुरुवात नाही का, असं होतं त्याचं. मला सांगा, एवढे दागिने घरी ठेवणं तरी योग्य आहे का? योग्य नाहीच आहे ते. मेन म्हणजे वहिनीच्या तिकडे ना नारायणगावला लग्नाचा काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे मे बी असू शकतात घरात. आता काय तुम्ही तरुण गस्त घालणार का, काय कसं करणार? नाही आम्ही उन्हाळा आहे, अशा चोऱ्या वाढू शकतात. काय होतं आता सपोज आज चोरी झाली ना तर 1-2 महिने तो एक राहतो ना, तो फेज राहतो. त्यानंतर मग परत लोक नॉर्मल बॅक टू नॉर्मल होतात.
मग परत नाही का आपलं मग त्या गोष्टी म्हणजे रेग्युलर रुटीन आपलं चालू होऊन जातं, मग तो विसरून जातं ना का बाबा इथं असं काहीतरी झालं होतं, आणि मग परत पुढची घटना झाली का मग परत अलर्ट होतात. असं होतं. आता शेतकरी कुठेतरी पाणी भरायला चालला होता त्याच्याकडचं मोबाईल वाढवून. हा इथंच स्वतःहून आमच्याकडे म्हणजे आम्ही इथं होतो ना, आम्ही काय ते शेतकऱ्याचं नाव? संजय संजय शिवाजी कोरडे, त्याच्याकडे मोबाईल असा काढला का बाबा त्याची म्हणजे त्याच्या मानावर कोयता लावला, पुढे त्यांनी कुठं कॉन्टॅक्ट करायला नको बाबा काय समजा मोबाईल आणि इकडे दिसलं. मायनवीर कोयता लावला, त्याला काढून त्याने दिलं. एवढं- त्याचा SIM card मोबाईल काढून दिलं. आपला मोबाईल मागवला. घेऊन गेले. त्याला सांगितलं सिम त्यांनी कार्ड काढून फोन मोबाईल करू नये हो. सांगा. हा. आणि त्यांना हे माहित नव्हतं की इथं चोरी झाली, असं. ते तिकडे होते, आम्ही आपलं फिरत होतो, म्हणजे आम्ही जवळजवळ असं म्हणजे चोरी झाल्यानंतर त्याच्याकडचं नंतर, मोबाईल हा. वाढवून. हा म्हणजे त्याला माहिती तेवढ्याच पण नव्हतं का इकडे त्याच चोरी टाइम झाली म्हणून. त्याच टाइम मध्ये सगळं पब्लिक इकडे गोळा झालं आणि ते सगळे चोर मग तिकडून पसार झाले सगळे बाहेर. पसार म्हणजे आम्हाला हे पण कळलं नाही का ते नेमके गेले कुठून, कारण की इथून जायला 3-4 रस्ते, परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा असतील ना. कॅमेरा आहेत, बट त्याच्यात असं डिटेक्ट काहीच झालं नाही, कारण की म्हणजे त्यांनी मास्क वगैरे घातलेलं आणि असं दिसत पण नाही कुठं, गेली, तिकडून गेली असं ते पण नाही दिसत. एक जे त्यांनी म्हणजे त्यांच्या माहितीनुसार त्यांनी असं सांगितलं का जे त्यांच्या ज्यांनी मानवी कोयता लावला होता ते पिकअप मध्ये होते, तर आम्ही इथं तांबवाडीला जाऊन सीसीटीव्ही चेक केला, तर ती पिकअप तिथनं पास झालेली, पण त्या पिकअपचा नंबर वगैरे काय डिटेक्ट होत नाही, त्याच्यामुळे मग पुढं काय तपास लागलाच नाही का, म्हणजे करता नाही आला, असं झालं. शोध घेण्याचं चॅलेंज आहे. चॅलेंज आहे आणि ते त्यांनी स्वीकारावं आणि ते त्यांनी एकदम म्हणजे पूर्णच करावं, झालंच पाहिजे, कारण की एकदम गरीब कुटुंबात असं झालंय जे की म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे नाही का, हे असं नको व्हायला होतं. दागिने एकंदर किती तोळे गेले असं काही अंदाज माहिती? 16 ते 16.5 16 ते 16 16.5 असं. हे सोन्याचे आणि दागिने चांदीचे. चांदीचे 1-2-3 तोळे असतील, जोडवी वगैरे, म्हणजे तिघींच्या पण पायातले जोडवी वगैरे घेऊन गेले. किती रुपयाचं नुकसान झालं असेल सुमारे? आता 1.5 लाख रुपये तोळा जरी पकडलं तरी 25 लाख रुपये. 25 लाख रुपये. हे खूप म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अख्ख्या आयुष्याची कमाई आहे नाही का हे 25 लाख रुपये म्हणजे. आणि म्हणजे हे काहीही करून याचा तपास झालाच पाहिजे. हे आमचे आमदार माननीय आदरणीय शरददादा सोनवणे यांना पण विनंती आहे, माझे आमदार अतुलदादा बेनके यांना पण विनंती आहे, आमचे नवनिर्वाचित झेडपी सदस्य वैभव शेठ काळे, कल्पनाताई काळे यांना पण विनंती आहे की तुम्ही या प्रकरणात एकदम म्हणजे आपलं आहे जातीने लक्ष घालून. घडल्यावर कोण कोण भेटायला आले? वैभव काळे आलेले आणि थोड्या वेळात दादा येणार, शरद दादा येणार आहेत असं आहे. वैभव काळे म्हणजे सकाळपासून होते ते, कोणालाही काळे नव्हते आले. नाही त्यांना कार्यक्रम होता त्यामुळे वैभव दादा आले होते सकाळी. पण ते एक तासभर होते. कुटुंबातले एक जण आहे. हा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.